मध्ये हे जनावर आहे ना तिचं लेकरू घेऊन डायरेक्ट आपल्या कडबामध्ये आलेलं आहे. मग ते लेकरू आम्ही बाहेर कसं काढलं विचारू नका. तर म्हणजे आपली शेतकऱ्याची सकाळची सुरुवात कशी होणार? आपलं लालचंदन बघण्यापासून दुसरं काय असो. मग आपलं सर्व लालचंदनचं नेट खाली केलं गेलं होतं. म्हटलं चला घरी आलोय. यो काय म्हणतोय बघा. मोबाईल चार्जिंग लावायला सांग्या. मग तुला नाव काय सर? आरुष नावशे. मग मी आरुषना मोबाईलचं चार्जिंग लाईट द्या. पण आरुषला का माझ्यावर विश्वास नव्हता काय माहिती. घडी डुकून बघत होताय. म्हटलं ये मध्ये ये. गडीने मोबाईल स्वतः चेक केलाय मगच घरी गेलाय. म्हटलं चांगलं आहे भाऊ तुझं. सो मग याचा मोबाईलचं चार्जिंग लागला होता. माझं अचानक यांच्याकडे लक्ष गेलंय. मग ही माऊलीने ना यो पुड्डारी आणलेला आहे. यो पुड्डारी ना आपल्याला जवून बघायचा होता. पण ही माऊली असताना यो पुड्डारी बघणं अवघडच होतंय. मग आपल्यातला किडा बी कुठे शांत होणार आहे? दुपारपर्यंत मस्त नदीतून पोहून आलोय. मग संध्याकाळी बघायला आलोय. यो गडीची डोकी दिसत होती. म्हटलं आता यो बघायचा म्हणजे बघायचं. मी एक डोकं लावलंय. एक माणूस बोलून घेतलाय. म्हणजे कसं एक जण लक्ष ठेवेल आणि एक पिल्ल काढेल. मग काय खाली घुसलोय पटकन ते पिल्ल काढून टाकलंय. आणि घाबरू नका बरं का. आपले एवढे कष्ट घ्यायचा परिणाम ना यो बघा काय मिळाला. नाद करते का पब्लिक. मग आता कमेंट मध्ये तुम्हीच सांगा की यो पुत्र आपण पाळायचं की नाही पाळायचं. पाळायचं तर काय नाव ठेवायचं सांगा कमेंट मध्ये. भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये.